नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर गुणोत्तराचा आणि प्रमाणाचा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, जर ए आज बी बरोबर 2 आज 5, बी आज सी बरोबर 4 आज 3 आणि सी आज डी बरोबर 3 आज 7, तर ए आज बी आज सी आज डी बरोबर किती? मुलांनो, इथं चार संख्यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलंय, ए बी सी आणि डी. तर काय करायचं, अशा प्रकारे मांडणी करा. मुलांनो, ए आणि बी चं गुणोत्तर आहे 2 आज 5, त्यानंतर बी आणि सी चं गुणोत्तर आहे मुलांनो 4 आज 3 आणि सी आणि डी चं गुणोत्तर आहे 3 आज 7. मुलांनो, आपण तीन संख्यांचं उदाहरण सोडवलं होतं, हे चार संख्यांचं आहे. काय करायचं मुलांनो, जी आता तुम्हाला शिल्लक जागा दिसते त्या ठिकाणी हा अंक पुन्हा रिपीट करा, म्हणजे 5 आणि पुन्हा एकदा 5 म्हणजे 2 वेळा 5 लिहा. त्याच्यानंतर 4च्या मागे एक जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी 4 लिहा आणि 3च्या पुढे एक जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी काय करायचं, हा 3 लिहायचं मुलांना. ओके. आता खाली जर पाहिलं तर 2 जागा शिल्लक आहेत, तर हा जो अंक आहे तो 2 वेळा मागे रिपीट करा, म्हणजे 3 आणि काय करायचं 3 आणि मागच्या सारखं यांचा गुणाकार आपल्याला करून घ्या मुलांना. तीन संख्यांचा 3 चौक 12 पार 2 24, पहिलं आलं 24, दुसरं 5 चौक 20, 20 त्रिक मुलांनो 60, हे आलं 60. त्यानंतर 5 त्रिक 15, 15 त्रिक मुलांनो 45, हे 45 आलं. 5 त्रिक 15 आणि 15 सत 105. म्हणजे अशा प्रकारे हे तुमचं चार संख्यांचं मुलांनो काय आहे, गुणोत्तर आहे. याला जर संक्षिप्त भाग जात असेल तर मुलांना द्यायचा आहे. तर मुलांना ह्या तिन्ही संख्या तीनच्या पाड्यामध्ये आहेत. तर पहा, 3 8 24, 3 2 6 वरचा एक 0, 3 1 3 आणि 3 5 15, त्यानंतर 3 त्रिक 9, एक उरला, 3 5 15. म्हणजे याचा अर्थ यांचं गुणोत्तर आपल्याला असं मिळालं 8 आज 20 आज 15 आज 35. अशाच प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला सोडवायला आहे. याचं उत्तर काय येतंय ते कमेंट मध्ये सांगायचं. धन्यवाद.